स्वतंत्र व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत। पाहुयात या मार्गदर्शक सूचनांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी काय म्हटलेलं आहे। जिल्ह्यात इंधन तुटवडा नसतानाही जास्त खरेदी केली जास्त असल्याचे प्रशासनाचे निरीक्षण, त्यामुळे यापुढे वाहनांच्या पेट्रोल खरेदीवरती काही निर्बंध लादण्यात आलेले आहेत। त्यामध्ये इंधन वितरकांना मर्यादित इंधन देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये आपण पाहू शकता यापुढे दुचाकी जी विदाऊट गिअर असेल त्याला एका वेळेला 200 रुपये पर्यंत, विथ गिअर दुचाकी 300 रुपये पर्यंत, 3 चाकी 500 रुपये पेट्रोल, 4 चाकी 1500 रुपये पर्यंतचे पेट्रोल, मोठी वाहने 50 लिटर पर्यंत, तर अवजड वाहनांना 100 लिटर पर्यंतचे पेट्रोल वितरण करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्याबरोबरच प्लास्टिक बॉटल, कॅन, ड्रम इत्यादी मध्ये इंधन देण्यास संपूर्णतः बंदी टाकण्यात आलेली आहे। या इंधन वितरणामधून मात्र अत्यावश्यक सेवांना प्राधान्य देण्याचे देखील सांगण्यात आलेले आहे। यामध्ये रुग्णवाहिका, अग्निशमन दल, पोलीस प्रशासनातील कार्यरत वाहने, नगरपालिका व महानगरपालिकेचे कचरा संकलन करणारी वाहने आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील वाहने यांना मात्र मर्यादित पेट्रोल न देता त्यांच्या मागणीनुसार आवश्यक ते इंधन उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। तसेच या अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी स्वतंत्र रांग देखील करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। याच परिस्थितीला हाताळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आणखी एक पत्र काढलेलं आहे। ते पत्र निरीक्षणाधिकारी पुरवठा लिपिक, गोदाम व्यवस्थापक, गोदाम लिपिक आणि पुरवठ्याशी संबंधित इतर कर्मचाऱ्यांना अनुसरून आहे। त्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत, त्या काय आहेत आपण पाहूयात। सर्व निरीक्षण अधिकारी, पुरवठा व संबंधित कर्मचाऱ्यांना मुख्यालय उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आलेले आहे। कोणत्याही अधिकाऱ्याची किंवा कर्मचाऱ्याची रजा मंजूर केली जाणार नाही। मुख्यालयाबाहेर जाण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे। पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडल्यास शिस्तभंगाची कारवाई होणार आहे। बाहेर असलेले कर्मचारी तात्काळ मुख्यालय हजर राहण्याचे निर्देश देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत। पेट्रोल वितरणामध्ये काळाबाजार करणाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी पेट्रोल नियम कायदा 1934, पेट्रोल नियम 2002 व अत्यावश्यक वस्तू कायदा